त्या नगरसेवकाच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्याला पहिलं ही विचारा की तू ज्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी याच्या नादाला लागून तू भाजपमध्ये गेला, ते तुझा नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अमित शहा बांगलादेशमध्ये जाऊन त्या बांगलादेशीयांचं हातपाय धरण्याचं काम ते करतात. त्याच्यामुळं पहिलं तिथं काय झालं ही बघ म्हणावं. तिथं कशाला पाय दाबण्याचं काम करते, चपली सगळं पाया पडण्याचं काम करते, ती त्याचं पहिलं उत्तर दे. मग इथं किती आली काय आली ती त्याचं मोजमाप करू आपण. काँग्रेसने स्कीम आणलेली आहे हे देवेंद्र कोटे यांना जर जरा लाज आबरू शिल्लक राहिली असती तर ते असं बोललेच नसते. भाजपच्या गोट्यामध्ये जाऊन त्यांना भाजपची नशा चढलेली आहे. ज्या देवेंद्र कोटे यांनी वर्षानुवर्ष इथल्या सोलापूर जिल्ह्यातल्या मुसलमान बांधवांनी मताचा राजकीय तुकडा टाकून त्या तुकड्या